तर अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक झालेलं होतं असं रोहित पवार म्हणालेत। दादांच्या पक्षातील बऱ्याच नेत्यांच्या अंगठ्याला कापलं गेलेलं होतं, करंगळीला कापलंय, काय करतात त्यांनाच माहीत असं देखील रोहित पवार म्हणालेत। काळ्या जादूमध्ये कोण कोण अडकलंय, दादांची ताकद जावी, त्यांच्याकडे ताकद यावी यासाठी कोण प्रयत्न करत होतं, अशोक खरात प्रकरणावरनं रोहित पवारांनी निशाणा साधला। अजितदादा जेव्हा जिवंत होते तेव्हा बारामतीचं त्यांचं जे घर आहे त्याच्या बाहेर ब्लॅक मॅजिक झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं जे राहतं घर होतं देवगिरी बंगला, त्याच्या बाहेर सुद्धा अशीच काळी जादू झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अजितदादांच्या पक्षामध्ये असे बरेच नेते आहेत ज्यांना करंगळीला कुठेतरी कापले, अंगठ्याला कापले, काय करतात त्यांनाच त्या ठिकाणी माहिती। आता काळी मॅजिकमध्ये कोण कोण त्या ठिकाणी अडकलेलं आहे, कोण असा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतं की दादांची ताकद जावी आणि त्यांच्याकडे ती ताकद यावी, त्याच्या मागे काय हेतू होता